आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। बेलदार समाजसेवा मंडळातर्फे प्रीपेड मीटर बसविण्यात विरोध। महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यभर प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे। प्रीपेड इलेक्ट्रिक मीटरची योजना म्हणजे गोरगरीब ग्राहकांना त्रास देऊन उद्योगपतींना फायदा मिळवून देण्याचे कारस्थान आहे। इतर राज्यापेक्षा महाराष्ट्र राज्यात अगोदरच 3 पट वीज दर आहे। आपल्या देशाची राजधानी दिल्लीत साधन संपन्न असताना सुद्धा दिल्ली राज्यात गरीब जनतेला शून्य बिल आकारले जाते, परंतु महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने खाजगी विद्युत कंपनी सर्वसामान्य जनतेची लूट करत असताना याच्यात भर म्हणून महाराष्ट्र शासनाने ही प्रीपेड इलेक्ट्रिक मीटरची मोहीम हाती घेतली आहे, ज्यामुळे अचानक मीटरचे रिचार्ज संपले की वीज पुरवठा खंडित होणार आहे। यामुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेने ऐनवेळी कुठून रिचार्ज करावा असे अनेक प्रश्न होणार आहेत। म्हणून या प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर मोहिमेला जनतेतून कडाडून विरोध होत आहे। शासनाच्या धोरण विरोधात जनतेच्या सर्व स्तरातून नाराजी व्यक्त होत असून महाराष्ट्राच्या फार मोठ्या संख्येत सामाजिक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे। महाराष्ट्र शासनाने राज्यभर प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर मोहिमेला रोखून प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर मोहिमेला तत्काळ रद्द करून महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब जनतेला न्याय देण्याची मागणीचे निवेदन आज दिनांक 30 मे गुरुवार रोजी सेलू उपविभागीय अधिकारी संगीता सानप मॅडम यांना बेलदार समाजसेवा मंडळातर्फे देण्यात आले। दिलेल्या निवेदनावर बेलदार समाजसेवा मंडळाचे परभणी जिल्हाध्यक्ष शेख कलीमभाई बेलदार, शेख अब्दुल खयूम बेलदार, शेख रहीम भाई, शेख अहमद बेलदार, शेख फैजुल्ला, शेख रईस बेलदार सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहे। भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिंतूरच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध। काल महाड येथील एका आंदोलन दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अपमान केला। त्याचा राग निषेध म्हणून आज दिनांक 30 मे गुरुवार रोजी जिंतूर सेलू मतदारसंघाचे आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जिंतूरच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करून जिंतूर तहसीलदार यांना निवेदन देऊन जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी विजयभाऊ वाकडे, सुमेध सूर्यवंशी, आकाश चराटे, रमेश मोहिते, भानुदास वाकडे, बंडू गायकवाड, रमेश चव्हाण, सिद्धार्थ वाकडे, गणेश पारवे, प्रतीक खिल्लारे, दत्ता नवले, कैलाश राऊत, संग्राम नामनार, रुपेश वाकडे, गुलाब चव्हाण, भीमराव हजारे यांच्यासह आदी जण उपस्थित होते। मानवत शहरात अगदी साध्या पद्धतीने विवाह संपन्न। मानवत शहरातील वधू व गंगाखेड येथील वर या दोन्ही पक्षाच्या मंडळींनी मानवत शहरात वधू पित्याच्या घरी मुलगी बघण्यासाठी आले आणि साध्या पद्धतीने विवाह करून समाजापुढे एक संदेश दिला आहे। मानवत शहरातील खडकपुरा येथील रहिवासी मोहम्मद वाजेद मोहम्मद सलीम बागवान यांची कन्या बघण्यासाठी आले आणि मुलगी पसंत आल्यानंतर त्यांचा शुभविवाह मानवत येथील कुरेशी मस्जिद येथे संपन्न झाला। धर्मगुरू हाजी हाफिज यांनी खुतबा दिला व धर्मगुरू मौलाना सुलतान मिल्ली यांनी दुआ पठण केली। गंगाखेड येथील अब्दुल वहाब बागवान यांचे पुत्र अब्दुल रजाक बागवान यांच्याशी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह आयोजित करण्यात आला। विवाह साध्या पद्धतीने करावे, त्याचप्रमाणे कमी वेळेत कमी खर्चात करावे। इस्लाम धर्मातील प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीस अनुसरून यावेळी हा आदर्श विवाह साध्या पद्धतीने केल्याने समाजात नवीन आदर्श निर्माण केला आहे। साध्या पद्धतीने झालेल्या या आदर्श विवाहामुळे वर वधू कुटुंबाचे समाजात कौतुक होत आहे। या विवाहामध्ये वर वधूंना आशीर्वाद देण्यासाठी मानवत येथील बागवान पंच कमिटीचे सचिव M.A. रिजवान, कमिटीचे उपाध्यक्ष जियाउल रहमान, धर्मगुरू हाफिज खालेक, मोहम्मद रफीक, नबी साहब, अब्दुल कादर, अब्दुल रऊफ, मोहम्मद फारूक, मुसव्विर सेठ, जाकिर हुसैन, हाजी रफीक बागवान, इलियास सेठ सेफवाले, हाजी नूरभाई कुरेशी, निसार बागवान, अकबर बागवान, फारूक भैया बागवान यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गंगाखेड शहरातील जान्हवी बेगम हिने 2 विषयात तालुक्यात मारली बाजी। शिक्षणाने मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास होत असताना प्रत्येकाने जीव लावून कोणताही अभ्यास केला तर यशाचा शिखर दूर नाही। त्यातूनच मीच रात्रंदिवस अभ्यास करत 98% गुण मिळवले असे मत
सरस्वती विद्यालयातील SSC बोर्ड 10वीच्या परीक्षा दिलेली विद्यार्थिनी जान्हवी संतोष पेकम हिने छोट्या खानी सत्कार समारंभात बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। या प्रसंगी अक्षर अकॅडमीचे मार्गदर्शक दत्ता घोरबाण, आजोबा माजी शिक्षक सुधाकर पेकम, आजी सविता पेकम, वडील संतोष पेकम, आई वंदना पेकम, पत्रकार राहुल भाऊ साबणे यांची उपस्थिती होती। या प्रसंगी बोलताना जान्हवी म्हणाली की सरस्वती शाळेतील शिक्षक व क्लासेसच्या सारिका घोरबाण मॅडम यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्या। त्याचबरोबर माझे आजोबा शिक्षक असल्यामुळे माझ्या यशाचे सर्व श्रेय आजी आजोबांना जाते। माझ्या दैनंदिन अभ्यासक्रमामध्ये सर्व पेकम परिवार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करत असल्यामुळे त्यांना विसरून चालणार नाही। आडगाव येथे झालेल्या चोरीच्या घटनेत 1,05,000चा ऐवज लंपास। जिंतूर तालुक्यातील कौसडी येथून जवळ असलेल्या आडगाव दराडे येथे चोरट्याने चोरी करत 1,05,000 रुपयाचे मुद्देमाल लंपास केल्याची घटना 29 मे बुधवार रोजी सकाळी 4 वाजता घडली। सेलू तालुक्यातील आडगाव दराडे येथील जयराम भिवसेन दराडे यांच्या राहत्या घरी कुटुंबातील सर्व सदस्य झोपेत असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कुलूप कडी तोडून कपाटातील 1 तोळ्याचे दागिने व रोख रक्कम 60,000 असे एकूण 1,05,000 रुपये लंपास केले। जयराम दराडे हे मित्राच्या शेतात JCB सुरू असल्याने ते शेतात गेले होते व त्यांचे बंधू अभिमान दराडे, आई, भावजाई, पत्नी, मुले घरात व छतावर झोपलेली होती। कुटुंबातील महिलांना घरातील एका खोलीमध्ये डब्यांचा आवाज आल्याने अभिमान दराडे यांना उठून बघण्यासाठी सांगितले असता अभिमान दराडे यांनी छतावरून डोकावून बघितले तर एका चोराने चाकू उगारून धमकी दिल्याने अभिमान दराडे यांनी आरडाओरड केला। रोख रक्कम व दागिने घेऊन चोर पसार झाले। घरातील सदस्य छतावर झोपल्याने चोरांनी फायदा घेत दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश करून कपाटातील रोख रक्कम दागिने घेऊन लंपास झाले। चोरीच्या घटनेची बोरी पोलिसांना माहिती मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर मॅडम व त्यांचे सहकारी संजय काडे, सय्यद मुबीन यांनी चोरीच्या ठिकाणी भेट देत श्वान पथकाचे पाचारण करून पंचनामा केला। जयराम भिवसेन दराडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकरांचा फोटो फाडल्याच्या निषेधात सेलूत जोडो मारो आंदोलन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी सेलूच्या वतीने उपजिल्हाधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष माऊली ताठे, शहराध्यक्ष अशोक अंभुरे, महामंत्री अर्जुन बोरुड, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गणेश काटकर, महिला शहराध्यक्ष रूपा ठाकूर, बबिता ठाकूर, विश्वनाथ राजवाडकर, कृष्णा चौहान, युवक शहराध्यक्ष संदीप बोकन, अल्पसंख्याक शहराध्यक्ष पठाण लालू खान, अमोल भोसले, प्रकाश शेरे, गोविंद शर्मा, नागेश ठाकूर, शेख सिराज, पराग गोडेगावकर, अभय महाजन, कृष्ण गायकवाड यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। परभणी मनपाच्या वतीने प्लास्टिक वापरणाऱ्या 3 दुकानदारावर दंडात्मक कारवाई। सिंगल यूज प्लास्टिक वापरल्याबद्दल महापालिकेच्या पथकाने आज दिनांक 30 मे गुरुवार रोजी परभणी शहरातील 3 दुकानदारावर कारवाई करीत 15,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे। महापालिका आयुक्त तथा प्रशासक तृप्ती सांडभूर यांच्या आदेशाप्रमाणे परभणी महापालिकेच्या वतीने शहरात सिंगल यूज प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्यात येत आहे। त्या अनुषंगाने आज गुरुवारी महापालिकेच्या पथकाने परभणी शहरातील दुकानदार, आस्थापना, रेस्टॉरंट, हॉटेल व फेरीवाले यांची तपासणी केली असता यावेळी 3 दुकानदारांवर सिंगल यूज प्लास्टिकचा वापर होत असल्याचे आढळून आले। मनपाच्या पथकाने त्यांच्याकडून 4.5 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करून प्रत्येकी 5,000 याप्रमाणे 15,000 रुपये दंड वसूल करण्यात आला। कारवाईमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व मनपाचे सहाय्यक आयुक्त आवेद हाशमी, शहर समन्वयक तुराब खान, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत पुरा, न्यायरत्न घुगे, लक्ष्मण जोगदंड, अब्दुल शादाब, प्रल्हाद देशमाने, कुणाल भरसाकडे, सौरभ जोगदंड, मुकदम यांच्यासह आदींची उपस्थिती होती। परभणी शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचा निषेध। महाड चौदार तळ्याच्या पवित्र ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्याकडून
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झालेला गोष्टीचा परभणी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करून प्रतापभैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले। यावेळी उपस्थित राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष सचिन पाचपुंजे, युवक जिल्हाध्यक्ष रोहन सामाले, विधानसभा अध्यक्ष शंकर भागवत, रामेश्वर आवरगंड, पदवीधर शहर जिल्हाध्यक्ष सुरेश काडे, सोनाजी अवचार, सुदाम तूप समुद्रे, धर्मेंद्र तूप समुद्रे, सुरेंद्र रोडगे, सुनील गोडेगावकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते।